नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे. खूप छान बनतात, खायला अप्रतिम लागतात. तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा हे कढी पकोडे. चला तर लगेच सुरुवात करूयात रेसिपीला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कढी बनवून घेऊयात. तर कढीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे. तर कढी बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे ताक नाही तर दही. इथे मी घरचं ताक घेतलेलं आहे, पाऊण लिटर जवळपास. अजिबात आंबट नाही आहे. त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मिरच्या आणि लसूण मिक्सरला लावून घेऊयात आणि बारीक ठेचा बनवून घेऊयात. तर मी मिक्सरच्या भांड्यात दोन्हीही टाकून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे ठेचा बनवून घेतलेला आहे. तर मी सगळ्यात अगोदर बेसन आणि थोडंसं ताक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे बेसन छान प्रकारे मिक्स होईल ताकामध्ये. आणि नंतर संपूर्ण ताक त्या भांड्यामध्ये टाकून दिलेलं आहे. तर आपण कढई गॅसवर चढवून घेऊयात कढी बनवण्यासाठी. तर मी इथं गॅस चालू केलेला आहे आणि 3 टेबलस्पून तेल मी कढईमध्ये टाकत आहे फोडणीसाठी. तर तेल गरम झालं की आपण यात आपण मोहरी टाकून घेऊयात. मोहरी तडतडली की आपण यामध्ये जिरा ॲड करणार आहोत, अर्धा चमचा. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण जो ठेचा बनवला होता हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा, तो टाकणार आहोत. ते छान मिक्स करून घेऊयात आणि मस्त लगे अशी लसूण आणि हिरवी मिरची अशी भाजली की यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकूयात. कढीपत्त्याने कढीची चव खूप छान लागते, म्हणून कढीपत्ता कढीमध्ये ॲड करतात. तर तुम्ही याला बारीक करूनही टाकू शकता, नाही तर तसा टाकला तरी खूप छान लागतो. तर कढीपत्ता मस्त लगे झालेला आहे आणि यामध्ये थोडीशी आता कोथिंबीर ॲड करूयात. त्या अगोदर हळदी पावडर टाकायचं आहे. इथे मी लाल तिखट टाकणार नाही, कारण हिरव्या मिरच्या आपण भरपूर प्रमाणात टाकलेल्या आहेत. जर तुम्हाला आवडत असेल लाल तिखट तर तुम्ही टाकू शकता, पण हिरव्या मिरच्याने मस्त कलर येतो कढीला. थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि या स्टेजला आता जे ताक आणि बेसनाचं आपण मिश्रण बनवलं होतं ते टाकून घेऊयात आणि तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही याच्यात पाणी ॲड करा. जर ताक आंबट असेल तर पाणी जास्त टाका, नसेल तर कमी टाका. पण थोडीशी अशी पातळ अशीच कढी बनवा, कारण म्हणजे पकोडे आपले छान ॲब्झॉर्ब करतील या कढीला, म्हणून थोडीशी पातळ अशी कढी बनवा. खूप जास्त अशी घट्ट नको. याला छान असं फिरवत राहायचं आहे जोपर्यंत याला 2 ते 3 उकळे येत नाहीत. कारण जर तुम्ही असं छान असं फिरवत नाही बसले कढीला, तर ती अशी चोपडी तेल अशी कढी बनत नाही, अशी फुटर बनते. ती एक मस्त टीप आहे, जिने कढी खूप छान मऊसूत अशी बनते आणि त्याची जी थिकनेस आहे ती पण खूप छान होते. तर कढी झालेली आहे, बाजूला ठेवलेली आहे मी आणि आपण आता जी पकोडे आहेत त्याची तयारी करूयात. तर इथे मी अजून 3 ते 4 मिरच्या घेतल्यात. ह्या मिरच्या तिखट नाही आहेत. आणि 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 तुकडे, अर्धा इंच अद्रकीचा तुकडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर थोडीशी मिरची आपण मिक्सरला काढून घेऊयात आणि लसूण त्याचबरोबर अद्रक हे आपण मिक्सरला लावून घेऊयात आणि बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात. तर यामध्येच मी कोथिंबीर पण टाकणार आहे, कारण मस्त लगे अशी छान पकोड्यामध्ये सगळीकडे कोथिंबीर अशी बारीक मिक्स होईल. तर हे अशा प्रकारचं आपलं वाटण बनलेलं आहे
आणि याच्यातलं मी थोडंसं टाकणार आहे, थोडंसं बाजूला ठेवणार आहे, कारण ते खूप जास्त होईल. तर वाटलं तर टाकूयात, नाहीतर यामध्ये आपण लाल तिखट पण टाकणार आहोत. त्यामुळे मी थोडंसं हिरव्या मिरच्या आणि लसणाचा ठेचा बाजूला ठेवलेला आहे, कारण तो खूप जास्त होईल. तर जिरं, थोडासा ओवा आणि थोडंसं जिरी जिरंपूड आणि धनेपूड मी याच्यात ॲड केलेली आहे. आणि इथं मी थोडासा ओवा ॲड करते आहे. ओव्यानं खूप छान चव येते आपल्या पकोड्यांना. ते यामध्ये जे पण तुम्ही टाकणार आहेत ते बारीक करूनच टाका, म्हणजे आपले पकोडे मस्त असे छान दिसतील, असे बटर बटर बनणार नाही, चोपडे तेल बनतील. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि पाणी ॲड करायचं आहे. पहिल्यांदा मी थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे. तर पहिल्यांदा मी 1 वाटी पाणी ॲड करते आहे. आणि ही दुसरी वाटी मी बाजूला ठेवलेली आहे. जसं जसं लागेल तसं तसं आपण पाणी ॲड करणार आहोत. त्याला छान मिक्स करून घेऊया. ही प्रोसेस थोडीशी हळू मस्तपैकी करायची आहे, म्हणजे याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे आणि आपलं पीठ मस्तपैकी भिजलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपले पकोडे आहेत ते खूप सॉफ्ट आणि मऊ होतील. अगदी असं पातळ असं हे मिश्रण बनवायचं नाही. साधारण 2-2.5 वाट्या तुम्हाला इथं पाणी लागेल. जास्त पाणी टाकू नका. 2च वाट्यात तुमचं होऊन जाईल. जेवढं बेसन घेतलं होतं तेवढंच पाणी घ्या. म्हणजे हे तुमची जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन होईल. आणि याला आता आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहेत. मी इथे सोडा टाकलेला नाही, तर आपल्याला सोडा नंतर टाकायचा आहे जेव्हा आपण तळायला घेऊ. तर याला आपण 10 मिनिटासाठी रेस्ट देणार आहोत. झाकून ठेवूयात फक्त 10 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण कढईवर तेल तापवायला ठेवलेलं होतं, ते गरम झालेलं आहे. आणि लगेच आपण यामध्ये अगदी पाव चमचा इतका सोडा टाकायचा, खायचा सोडा, जो आपण खाण्यामध्ये वापरतो तो. आणि थोडंसं लाल तिखट अगदी पाव चमचा, कारण आपण याच्यामध्ये मिरचीचा वापर पहिल्यांदाच केलेला आहे. तर अगदी खूप जास्त तिखट नको व्हायला. खूप सोपी रेसिपी आहे. फक्त थोडंसं बनवताना लक्ष देऊन बनवलं की खूप छान बनते. फक्त जेव्हा कढी आपण बनवतो तेव्हा त्याला मस्त लगे फिरवायचं, जेव्हा आपण उकळ्या येतात तेव्हा, म्हणजे चवीला खूप छान बनते कढी. आणि आता इथे तेल खूप छान तपलेलं आहे आणि यामध्ये अशा प्रकारचे आपण पकोडे सोडणार आहोत. तर मस्तपैकी आपलं मिश्रण बनलेलं आहे वड्यांचं किंवा पकोड्याचं. अशा प्रकारे खूप जास्त फुलले आहेत, टाकले की लगेच. तुम्हाला जर छोटे छोटे तळायचे असतील तर कमी टाका, आणि असे माझ्यासारखे मोठाले बनवायचे असतील तर साधारण पोहे खायचा 1 चमचा टाकलं की मस्तपैकी पकोड्याचे साईजचे ते बनतील. त्याला थोडेसे गोल्डन ब्राऊन कलर आला की काढून घेऊयात. म्हणजे आणि हे मीडियम ते लो गॅसवरच आपल्याला तळायचे, म्हणजे ते हातून मस्तपैकी फुलतील आणि तळल्या जातील. तर अशाच प्रकारे दुसरंही बर्तन मी काढून घेतलेलं आहे. जेव्हा तुम्हाला कढी खायची आहे त्याच्या फक्त 2 ते 3 मिनटं अगोदर आपल्याला कढीमध्ये पकोडे टाकायचे आहेत आणि तयार आहे आपली ही कढी सर्व करण्यासाठी गरम गरम. आणि त्याचबरोबर हे पकोडे कढीमध्ये टाकून घेत आहे. खूप छान लागतात खायला. तुम्ही खिचडीबरोबर किंवा पुलाव किंवा असं पोळीसोबत पण खायला छान लागतात, पण जितके भातासंग, तांदळासंग, खिचडीसंग खायला चांगले लागतात. आपल्या कढीला मस्त काही पैकी कलर येण्यासाठी आपण एक तडका बनवत आहोत. तर मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अगदी पाव चमचा इतकं जिरं टाकून घेतलेलं आहे. थोडंसं तडतडलं की यामध्ये आपण म्हणजे
लसूण टाकणार आहोत. अगदी 2 पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे मस्त चव येते लसणाची. थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि लाल तिखट ॲड करायचं आहे, म्हणजे ती जळणार नाही. आणि याला मिक्स करायचं आहे आणि लगेच आपल्या कढीवर सोडायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला कढीमध्ये असं सोडायचं आहे आणि हा कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे. म्हणजे भन्नाट अशी कढी पकोडे आपले तयार आहेत. तर नक्की एन्जॉय करा आणि करून बघा. आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुमची कढी पकोडे कशी बनली हे कमेंट करायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्याच्यासाठी धन्यवाद.